मित्रांनो, कर्नाटकातील आपण बरीच मंदिरं पाहिली, आपल्या भागातील देखील आपण बरीच मंदिरं पाहिली. पण एक मंदिर इतकं दुर्मिळ आणि इतकं सुंदर आहे, जे आपल्यापासून खूप जवळ आहे आणि त्या मंदिराबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. तर असं देखणं मंदिर आज आपण पाहायचं आहे. माझ्यासोबत स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमाकांत. मित्रांनो, ज्या मंदिराबद्दल मी बोलत होतो ते मंदिर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या गावात. आणि संगमेश्वरला आपण कसबा संगमेश्वर म्हणून देखील ओळखतो. तर कसबा संगमेश्वरातील हे मंदिर आहे नक्की कुठं आणि या मंदिराचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर चला माझ्यासोबत कसबा संगमेश्वरातील कर्णेश्वर हे मंदिर पाहायला. अद्भुत स्थापत्य, अद्भुत भौगोलिक स्थान आणि खरंच रहस्यमयी असलेलं हे मंदिर कित्येक वर्ष पाहतो आहे. बऱ्याच वर्षांनी ठरवलं या मंदिराला एकदा प्रॉपर व्हिजिट देऊन या मंदिराचा एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि या मंदिराला भेट द्यायला निघालो. या मंदिराला आजही पांडवकालीन म्हणले जाते. ऐकून गंमत वाटली. अज्ञातवासात पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले असं मानतात. या मंदिरात जी 5 पालती ताटे आहेत ती पांडवांची आहेत. अशा बऱ्याच आख्यायिका इथं कित्येक वर्ष ऐकत आलेलो आहे. सुंदर हेमाडपंती मंदिर असं ऐकून खरंच कधी कधी वाटतं की हेमाद्रीला जाऊन भेटूया का. खरंच हे मंदिर पांडवकालीन आहे का, का ते हेमाडपंती आहे. या मंदिराचा इतिहास काय आहे. पांडव खरंच अज्ञातवासात इथं आले होते का. कृपया अभ्यासकांनी आणि जाणकारांनी हा विषय लोकांसमोर व्यवस्थित पोहोचवला पाहिजे असं मला वाटतं. हे सारं अद्भुत आणि अकल्पनीय आहे हे मान्य आहे. ज्या गोष्टी हाताने सर्वसामान्य लोकांना बांधता येत नाहीत अशी गोष्ट पाहिली की लोक त्याला पांडवकालीन म्हणतात. पण हे कर्णेश्वर मंदिर खरोखरच पांडवकालीन आहे का. चला जाणून घेऊया. तत्कालीन पराक्रमी चालुक्य राजा कर्ण याने जवळजवळ 1000 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलं. या राजाच्या नावावरून या मंदिराला कर्णेश्वर असे नाव पडले. मंदिराच्या निर्माणकर्त्याला राजाने 10,000 सुवर्णमुद्रा दिल्या. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे मंदिर ज्याने बांधले त्यानेच हे कर्णेश्वर मंदिर बांधले. याचा संदर्भ संगमेश्वर महात्म्य कवी शेष यामध्ये येतो. कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने कर्ण राजाने या भागात जवळजवळ 360 मंदिरं बांधून घेतली. त्यातील आज देखील 60 ते 70 मंदिरं आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. या कर्णेश्वर मंदिराच्या घुमटाच्या आतील झुंबरांचं काम आहे ना, ती निव्वळ अप्रतिम आणि अजोड आहेत. सर्वसामान्यपणे मंदिराच्या खांबांवर असलेल्या तुळ्या धारण करण्याकरता यक्षच्या प्रतिमा कोरल्या जातात. परंतु इथं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य मला आढळलं. ते म्हणजे या खांबांवर यक्षांच्या ऐवजी गणपती, नरसिंह, सरस्वती अशा देवता कोरलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट शिल्पशास्त्राचा हा नमुना मानला जावा. हे मंदिर साधारणतः पूर्वाभिमुख असून जवळजवळ 26 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद असा या मंदिराचा पसारा आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रचंड मोठा सभामंडप, त्यापुढे गाभारा आणि त्याच्या आतमध्ये श्री कर्णेश्वराची पिंड व पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराला जवळजवळ 16 कोन आणि 5 घुमटांचे शिखर आहे. हे मंदिर ज्यानं उभा केलं त्या शिल्पकाराच्या कलाविष्काराचे खरंच कौतुक करावं तितकं थोडंच. महाद्वार, मुख्य मंडप, नंदी मंडप, भिंतीवर कोरलेले अष्टभैरव, द्वारपाल, यक्ष, किन्नर यांच्या प्रतिमा त्या गतकालीन शिल्पवैभवाची साक्ष आपल्याला देत असतात. या मंदिराच्या परिसरात एक गद्देगळ देखील आपल्याला पाहायला मिळते. या गद्देगळी म्हणजे शापवाणी आहेत. या शापवाणी कशा काय असायच्या याबद्दलचा एक वेगळा एपिसोड मी बनवलेला आहे, तो नक्की पहा.
विहारामध्ये सकाळी पुन्हा त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून विहारामध्ये शंका आणि संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या करतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. ते बघा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांचं मंदिर ही मूर्ती पुष्करला राजस्थानमध्ये, त्यात ब्रह्मदेव इथं आहेत. पलीकडे ना सूर्यदेव आहेत. म्हणून ह्याच मंदिराला ना मगर आहे, गंगा जाते ना तिथे मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. आणि अजून सकाळी सूर्य उगवला ना तो प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे, डोक्यावर 12 राशी आहेत, राशीचक्र सूर्याभोवती फिरतात. म्हणून सूर्यदेवाला 12 राशींचा राजा म्हणतात. मंदिरात शिखर नाही, हे बघा कळस आहेत ना, कळस शिखर नाही आता आहेत ना, ते ओरिजिनल नाही आहे, ते नंतर बनवलेले आहे. तर हे जर त्यावेळेला कळस झाले असते ना तर ते प्रतिकाशीने कर्णकाशी झाले असते. ते होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून ती जातमाता देवी पाडण्यापूर्वीच कोंबड्याने पण फोटोवर पाठीपूर्वीच, त्यामुळे मंदिर अपूर्ण आहे. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे, ती समांची सासरवाडी, येसुबाई शिर्के समाईश्वरांचा तिथे राजमहल. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा आणि वरुणा या 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर म्हणजे संगमेश्वर. हे कसबा संगमेश्वर म्हणून देखील ओळखलं जातं. या गावात 2 गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे एक हे चालुक्यकालीन कर्णेश्वराचं मंदिर आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे या गावात असणारे वास्तव्य. चालुक्य घराण्याचा राजा कर्ण याने या ठिकाणी 1064च्या सुमारास राज्य केले. तो बनवासीच्या कदंब राजाचा जावाई होता. त्याने त्या काळात 10,000 सुवर्णमुद्रा खर्च करून इथं शिवमंदिर बांधले आणि त्याच्याच नावाने हे कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. हे मंदिर प्राचीन प्रगल्भ शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना मानले जाते. बरेच लोक या मंदिराला दाक्षिणात्य किंवा हेमाडपंथी मंदिर म्हणतात. परंतु मित्रांनो, हेमाद्री किंवा हेमाडपंडित हा 13व्या शतकात होऊन गेला आणि हे मंदिर बांधले 10व्या ते 11व्या शतकात. त्यामुळे हे मंदिर हेमाडपंथी असू शकत नाही. तर प्रत्यक्षात हे मंदिर आहे भूमिजी शैलीतील. सुमारे 400 चौरस मीटर क्षेत्रफळात काळ्या पाषाणात कोरून काढलेले हे मंदिर म्हणजे संगमेश्वरचे पौराणिक महत्त्व टिकवलेले एक स्मारकच म्हणावे लागेल. कसबा या फारसी शब्दाचा अर्थ म्हणजे वस्ती. संगमेश्वर या गावाचे खरे नाव नावडी. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्य होती. त्यापैकी जैनपंथीयांची राजधानी होती कपिलतीर्थ म्हणजे आजचे कोल्हापूर. परंतु संगमेश्वर हे त्यांचे राजकारभाराचे मुख्य केंद्र देखील होते. त्यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशीय घराण्याचे राज्य आले. या राजांपैकी एका राजाची ही राजधानी होती. राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश सन 753 मध्ये करून सुमारे 200 वर्ष या ठिकाणी राज्य केले. त्यानंतर पुन्हा एकदा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकूटांचा पराभव केला आणि 973 पासून 1130 पर्यंत इथं राष्ट्रकूट राजांची सत्ता स्थापन झाली. इसवी सन 1130च्या सुमारास कपिलतीर्थ येथील जैन राजा सोनभद्र याने चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचे राज्य पुन्हा आपल्या राज्याला जोडले. त्यानंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा सोनभद्र याच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व स्वतःचे असे वेगळे राज्य प्रस्थापित केले. ते साधारण 1470 पर्यंत टिकले गेले. या घराण्याचा शेवटचा राजा जाखुराय याचा मुस्लिमांनी पराभव केला आणि संगमेश्वर येथे या सत्तेचा प्रवेश झाला. ही सत्ता पुढे 191 वर्ष म्हणजे 1661 पर्यंत होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत आणि मोहिते इत्यादींचा पराभव केला व इथं मराठी सत्तेची स्थापना केली. पुढे संगमेश्वर मराठा सत्तेतच राहिले. याच दरम्यान छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. तावडे बंदरात मुकर्रब खानाचा मुलगा इखलास खान याने संभाजी महाराजांना अटक केली. ही घटना देखील संगमेश्वरचीच. तारीख होती 3 फेब्रुवारी 1689.
तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यात असाल तर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर या तालुक्यात असणारं कसबा या गावी असणारं एक श्री कर्णेश्वराचं शिवमंदिर अवश्य बघा. कारण की या शिवमंदिराला एक झालर आहे इतिहासाची, गतवैभवाची. चालुक्य राजा कर्ण याने हे मंदिर बांधून घेतलं 11व्या शतकात आणि त्या मंदिराचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो या प्रत्यक्ष भूमीत. अपरांत कोकणमध्ये आपल्याला हे शिवमंदिर जरा अनोखं भासतं आणि म्हणूनच हे शिवमंदिर माझ्या लिस्टमध्ये टॉप नंबरला येतं. मित्रांनो, कर्णेश्वराचे हे प्राचीन शिवमंदिर पाहून आपण आता पुढे निघणार आहे, कारण की आपल्याला बरंच फिरायचं आहे. पण त्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे एकतर हा भाग प्रचंड सुंदर आहे आणि प्रचंड स्वच्छ आहे. तर प्लीज 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 मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की इथं कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका, प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकू नका, कॅरी बॅग्स टाकू नका, बॉटल्स टाकू नका किंवा प्लॅस्टिकचे रॅपर्स टाकू नका. हा भाग स्वच्छ आहे. ही आपली संस्कृती आहे ना, आपली संस्कृती आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो. त्यामुळे हा भाग स्वच्छ ठेवा. पादत्राणं किंवा तुमचे बूट, शूज, चप्पल्स वगैरे सगळे बाहेर ठेवा. मंदिराच्या परिसरात कुठलाही कचरा आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप सुंदर मंदिर आहे. हे मंदिर आहे तसं जतन करायचं आहे, ही आपली संस्कृती आहे. हा आपला देश आहे, आपला जिल्हा आहे, आपला भाग आहे, आपली मंदिरं, आपले किल्ले आहेत. मित्रांनो, कर्णेश्वरच्या या सुंदर मंदिराचा एक छोटासा व्हिडिओ बघून आपण जाणार आहे. दुसरं मंदिर आपल्याला पाहायचं आहे, संगमेश्वर तालुक्यातच आहे आणि ते मंदिर आणि तिथं असणारी थोडी रहस्यमय ठिकाणं आपल्याला पाहिजे आहेत. असेच माझ्यासोबत राहा, कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी